नमस्कार, मी गिरीश निकम. हॅलो 24 तास या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय भारतात आणि विदेशात MBBS शिक्षण मेरिटवर विना डोनेशन या महत्त्वाच्या विषयावर. आपल्या स्टुडिओमध्ये या विषयावर चर्चा करण्यासाठी आलेले आहेत ॲस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमीचे संस्थापक डॉक्टर तुषार देवरस. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टर तुषार देवरस यांचं मी आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. नमस्कार. आणि त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर देवरस हे भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राचे माजी वैज्ञानिक आहेत. तसंच 25हून अधिक वर्ष ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत. त्यांना आतापर्यंत 30हून अधिक बेस्ट करिअर काउन्सिलर इन इंडिया हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते नीती आयोगाचा चॅम्पियन्स ऑफ चेंज तर राजनाथ सिंह यांच्या हस्ते प्राईड ऑफ नेशन पुरस्कार देऊन त्यांचा गौरव झालेला आहे. तर नितीन गडकरींनी महाराष्ट्र गौरव आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव झालेला आहे. डॉक्टर देवरस हे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कमीत कमी खर्चात उपलब्ध करून देतात. तसंच अमेरिका, जर्मनीसह 20हून अधिक देशांमध्ये त्यांचे प्रतिनिधी आहेत. अमेरिकेतील फिलाडेल्फियात त्यांचं ऑफिस आहे. चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया शिक्षणाच्या नव्या संधींविषयी. डॉक्टर तुषारजी, अगदी सुरुवातीला मला ॲस्ट्यूट अकॅडमी बद्दल सांगा, कारण या अकॅडमी बद्दल बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे, पण आणखी पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत माहिती जायला पाहिजे. बेसिकली ॲस्ट्यूट अकॅडमी आम्ही करिअर काउन्सिलर्स आहोत. तर जगभरातले वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांचे जे अकॅडमिशियन्स आहेत त्यांना आपण एका प्लॅटफॉर्मवर गोळा केलं आणि क्वालिटी एज्युकेशन आणि अफोर्डेबल एज्युकेशन म्हणजे एक दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे प्रत्येक मुलाला आणि प्रत्येकाला अफोर्डेबल, की आपला जितका काही बजेट असेल त्या बजेटमध्ये आपल्याला फिट व्हायला पाहिजे. तर जगभरामध्ये काय काय वेगवेगळे अपॉर्च्युनिटीज आहे, भारतामध्ये आपल्याकडे काय काय अपॉर्च्युनिटीज आहे, त्या सगळ्या अपॉर्च्युनिटीसाठी ॲस्ट्यूट अकॅडमी काम करते. विना डोनेशन MBBS प्रवेश प्रक्रिया ते आमचं वैशिष्ट्य आहे. मागच्या 5 वर्षापासून पूर्ण भारतामध्ये एक आंदोलन आपण केलेलं आहे. शासनाचा आम्हाला फार चांगला सपोर्ट मिळाला आहे, पालकांचा आम्हाला चांगला सपोर्ट मिळाला आहे, की कोणीही पालकांनी एकही पैसा आता कोणत्याही कॉलेजमध्ये डोनेशन द्यायची गरज नाही आणि मॅनेजमेंट कोट्याचीही गरज नाही. प्युअरली मेरिटवरती शासनाच्या प्रोसेसमध्ये राहून कसं आपण ॲडमिशन करू शकतो आणि एक अफोर्डेबल आणि क्वालिटी एज्युकेशन मुलांना देऊ शकतो, त्याच्यासाठी ॲस्ट्यूट अकॅडमी पूर्ण प्रयत्न करत असते. मग आर्ट असेल, कॉमर्स असेल, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये तर क्वालिटी खूप इम्पॉर्टंट असते. आज IITतून इंजिनिअरिंग करणं आणि खालच्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग करण्यात फरक आहे. तर त्याच्यासाठी ॲस्ट्यूट अकॅडमी जगभरामध्ये वेगळ्या वेगळ्या कंट्रीजमध्ये आणि भारतामध्ये त्याच्यामध्ये मुलांना मदत करते. डॉक्टर तुषारजी, अनेक पालकांचं स्वप्न असतं आपल्या मुलांना डॉक्टर व्हावं, अगदी, आणि मुलांना पण वाटत असतं की डॉक्टर व्हावं. त्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे. मात्र MBBSच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती बऱ्यापैकी बऱ्याच जणांना नसते, म्हणजे पालकांना पण नसते, विद्यार्थ्यांना पण नसते. आज तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून अगदी इत्तमभूत माहिती द्या. नाही, हे बरोबर आहे, कारण की एक तर 16 लाखहून जास्त मुलं नीटची परीक्षा देतात आणि आपल्याकडे सीट एक 70,000च्या जवळपास असतात. म्हणजे 16 लाख मुलं आणि 70,000 सीट प्रचंड कठीण वाटतो हा फिगर बघायला, आणि तरी सीट्स वेकेंट जातात. म्हणजे एक परिस्थिती आहे आपल्याकडे की सीट्स फार जास्त कमी आहे, कारण की आपल्याला ॲडमिशन प्रोसेसच माहिती नसते. बरेच पालकांना आज महाराष्ट्राच्या बाहेर, आज मी विचारलं बँगलोरचं नंबर 1 कॉलेज मेडिकल कोणचं, आज इंटरनेटवरती गुगलमध्ये टाकलं तरी 2 मिनिटात त्याचं उत्तर मिळतं, पण ते पण आपल्याला माहिती नसतं, आपण अप्लाय करत नाही त्याच्यामुळे. तर आपल्याकडे गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज आणि डीम्ड युनिव्हर्सिटी हे 3 असतात. गव्हर्नमेंटची प्रोसेस तरी बऱ्यापैकी माहिती आहे लोकांना. 15% ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे असतो, 85% महाराष्ट्रामध्ये असतो, म्हणजे 10वी महाराष्ट्रामधून, 12वी महाराष्ट्रामधून आणि डोमेसाईल महाराष्ट्रामधून पाहिजे. त्याच्याबरोबर प्रायव्हेटमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे की प्रायव्हेट प्रत्येक राज्यामध्ये वेगळा फॉर्म भरावा लागतो. तुम्हाला कर्नाटकामध्ये जायचं असेल तर वेगळा, आंध्र प्रदेशमध्ये वेगळा, उत्तर प्रदेशला जायचं असेल तर वेगळा फॉर्म. बरेचदा मुलांना वाटतं मी महाराष्ट्राचा आहे तर महाराष्ट्राच्या बाहेर मी जाऊ शकत नाही, मला डोमेसाईल लागतं. महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही डोमेसाईल लागत नाही. नीटची परीक्षा ऑल इंडिया लेवलची परीक्षा आहे. आज इंजिनिअरिंगचा मुलगा बिट्स पिलानीसाठी राजस्थानच्या छोट्या गावातही जातो, पण आज आपण म्हटलं मेडिकलसाठी जयपूर उदयपूरला जाशील का, तर नाही, मला महाराष्ट्रच पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये 2,28,000 मुलांनी परीक्षा दिली आणि 3,500च्या जवळपास सीट्स आहेत. डीम बाजूला काढले. आज 3,500 सीट आणि 2,28,000 प्रत्येक मुलाला महाराष्ट्र मिळू शकत नाही. पण आज आपल्याला MBBS करायचं असेल तर भारतामध्ये कुठेही जायची तयारी पाहिजे. आज इंजिनिअरिंगसाठी मुलगी दिल्लीला जाते, कुठेही जाते,
काही प्रॉब्लेम नाही. IIT दिल्लीलाही जाते, मेडिकलसाठी जाते तर म्हणतात दिल्ली सेफ नाहीये मुलींना. म्हणजे इंजिनिअरिंगसाठी मुलीला दिल्ली सेफ आहे आणि मेडिकलसाठी सेफ नाहीये. हे आपले सगळे सायकोलॉजिकल आस्पेक्ट्स असतात. आणि तिसरं डीम्ड युनिव्हर्सिटी असते जे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे, ते फॉर्म भरले नाही तिथपासूनच प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. म्हणजे मागच्या वर्षी पण ऑलमोस्ट लाईक 95 to 96% महाराष्ट्राच्या मुलांनी महाराष्ट्राच्या बाहेर फॉर्मच नाही भरले आणि मग हे सगळे डोनेशन आणि याच्या प्रक्रियेमध्ये सगळीकडे अडकतात. बेसिक माहितीच नाहीये. आणि दुसरं, फॉर्म भरल्यानंतर काउन्सिलिंग प्रोसेस प्रॉपरली हँडल करायला पाहिजे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आपल्या आता मुंबईमध्ये, पुण्यामध्ये ग्रँट मेडिकल आहे, GS मेडिकल आहे, पुण्यामध्ये BJ मेडिकल आहे, टॉपचे कॉलेजेस गव्हर्नमेंटचे आहे. जो हुशार मुलगा असेल मेरिट लिस्टमध्ये पहिल्यांदा ॲडमिशन मिळतं त्याला, तो सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंडमध्ये का सोडणार ते कॉलेज? त्याला ग्रँट मेडिकल, आज GS मेडिकल मिळालं आहे, खूप चांगलं कॉलेज आहे. तो केव्हा सोडतो? ते सोडतो जेव्हा त्याला एम्सला ॲडमिशन मिळते किंवा जिपमार पॉंडिचेरी मिळते किंवा आर्म फोर्स मेडिकल कॉलेज. तर पहिले 2-3 राऊंड सगळे स्टॅग्नेंट राऊंड जातात आणि तिथे पॅरेंट्सचं टेन्शन वाढतं की फर्स्ट राऊंड झाला, सेकंड राऊंड झाला, थर्ड राऊंड झाला आणि माझ्या मुलीला कुठेच ॲडमिशन नाही आहे. आणि मग कुठेतरी कॉलेजला आपण अप्रोच करतो आणि मग काहीतरी पैसे आपण खर्च करतो. काही गरज नाही आहे. थोडासा पेशन्स ठेवला. तुम्हाला बघायला पाहिजे की कुठे आपले कॅन्सलेशन होतात. आज एम्स चालूच नाही झाले. 1000 सीट्स एम्सचे आहेत, 1000 सीट टॉपच्या कॉलेजमध्येच रिकामे होणार आहे, कारण की एम्सला फक्त हुशार मुलंच जातात. आणि मग त्यावेळी जे रिशफल होतं की प्रायव्हेटमधून गव्हर्नमेंट, डीममधून प्रायव्हेट, तिथे ज्याचं मॅपिंग ज्याला करता येतं. आणि त्याच्यामुळे मी म्हणतो की डोनेशनची आपल्याला गरज नाही, मॅनेजमेंट कोट्याची गरज नाही, ही प्रोसेस अंडरस्टँड करण्याची गरज आहे की आपल्याला ही पूर्ण ॲडमिशन पद्धती कशी. यावर्षी कोरोना आहे, प्रचंड कमी वेळ आहे, कॉलेज लवकर चालू करायचं आहे. ऑलरेडी आपण आज ऑक्टोबरमध्ये आहोत, म्हणजे तो आपलं वर्ष कधी निघून जाईल कळणारही नाही. तर गव्हर्नमेंटवरती पण प्रेशर आहे की लवकरात लवकर प्रोसेस. आणि त्यावेळी मल्टिपल स्टेट्स एका वेळी होतील. एकाच दिवशी महाराष्ट्र पण येतं, कर्नाटक पण येतं, मध्य प्रदेश पण येतं, बरेच राज्यांचे ॲडमिशन चालू असते. त्यावेळी मॉनिटरिंग करून ॲडमिशन मिळवून देणं, ती एस्ट्यूटच्या मग आम्ही मोठी टीम तयार करतो आणि सगळं सिस्टमॅटिकली मॅनेज करून कधी कुठे कॅन्सलेशन होणार आहे याप्रमाणे आपण गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम मार्काप्रमाणे मेरिट जी शासनाने, गव्हर्नमेंटनी त्यांच्या वेबसाईटवर जी फीस त्यांनी दिलेली आहे त्याच्यावरती एकही पैसा कोणालाही एक्स्ट्रा देण्याची गरज नाही आहे. हे मधले लोक स्वतः पैसे घेऊन निघून जातात, कुठेही गरजच नाही आहे. शासन वेबसाईटवरती, त्यांच्या ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती फीस डिक्लेअर करत असते. कोणालाही एकही पैसा आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा देऊ नका. आमचे नंबर सगळे फ्लॅश होतात आहे. आम्ही काउन्सिलिंगला एकही पैसा चार्ज करत नाही. आमचं मुंबईला ऑफिस आहे, आपलं दादरला आहे, पुण्याला हेड ऑफिस आहे, नागपूरला आहे, अकोल्याला आहे, किंवा आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी बोलतो. कुठेही बसला असाल, आज झूम पॉप्युलर, नीट एक आपल्याला कोरोनाने एक चांगलं केलं की ऑनलाईनचा एक्सेप्टन्स करून दिला आहे. आणि सवय पण झाली की झूम मध्ये बोलतो, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करतो. काही नाही तर व्हॉट्सअप सगळ्यांकडे आहेच आता. व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल बनवून गावागावाच्या लोकांशी आम्ही बोलतो. काही गरज नाही तुम्हाला ऑल द वे पुणे आणि मुंबईला यायची. तुम्ही जिथे पण असाल तिथे कम्युनिकेट करू शकतो त्यामध्ये. डॉक्टर तुषारजी, आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा आहे, म्हणजे 2022 पासून नॅशनल एक्झिट एक्झाम सुरू होणार आहे. मुख्य म्हणजे पहिलं सांगा मला की या परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे आणि त्याची म्हणजे त्याचा परिणाम आपल्या प्रवेश प्रक्रियेवर काय होऊ शकतो? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 2019 मध्ये राज्यसभे आणि लोकसभेने नॅशनल मेडिकल कमिशन बिल पास केलं. त्याच्यानंतर ते मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाला टर्मिनेट केलं गेलं. आता 25 सप्टेंबरला आता ॲक्च्युअली नॅशनल मेडिकल कमिशनमध्ये कोरोनाच्या पिरियडमध्ये सगळं लॉकडाऊन होतं तर काही झालं नाही. आता 25 सप्टेंबरला टेक ओव्हर केलं. त्याच्यामध्ये बिगेस्ट मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी नॅशनल एक्झिट. आज भारतामध्ये MBBS केल्यानंतर कोणची परीक्षा नाही, तुम्ही नापास होतो 10 वर्षामध्ये पास करा, काही प्रॉब्लेम नाही. आता 4.5 वर्षानंतर जेव्हा तुमचं बेसिक सायन्स, ह्युमन बॉडी संपतं, त्याच्यानंतर तुम्हाला नॅशनल एक्झिट एक्झाम 1 द्यावी लागणार आहे. आत्तापर्यंत जी इन्फॉर्मेशन आहे 13.5 तासाची परीक्षा असणार आहे. 4.5 तास रोज 3 दिवस. त्याच्यामध्ये 60% 60% क्लिनिकल असणार आहे, म्हणजे हॉस्पिटल एक्सपिरियन्स. आज एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरपेक्षा बेटर कसा असतो की तुम्ही किती चांगला पेशंटला डायग्नोज करू शकता. होल वर्ल्ड आता 2022 पासून त्यांची थीम आहे, इफ यू कॅन डायग्नोज अ पेशंट यू कॅन ट्रीट अ पेशंट. म्हणजे आपण हे डायग्नोज करू शकलो पेशंटला तर ट्रीटमेंट इतकी प्रॉब्लेम नसते. आणि त्याच्यामुळे आता डायग्नोसिसवरती हार्ट कसं चालतं, इंटेस्टाईन कसं चालतं, किडनी कशी चालते ते तुम्ही कुठेही शिका. पण ऍक्च्युअल पेशंट आल्यानंतर मला हॉस्पिटल एक्सपिरियन्स. त्यावेळी आता केरळाचे आता केरळाचे ऍडमिशन झाले,
खूप कमी ॲप्लिकेशन्स आले. कारण की मला उद्या हॉस्पिटलमध्ये केरलामध्ये येणारा पेशंट मल्याळममध्ये बोलणार. आज मला मल्याळम येत नसेल तर मला खूप कठीण जाणार त्यांच्याशी बोलायला. इतकी सोपी लँग्वेज पण नाही की मी शिकून उद्या मल्याळम बोलायला लागेल. आणि त्याच्यामुळे आज इंटरनॅशनल तर प्रचंड प्रॉब्लेममध्ये गेलेले आहेत. चायना, रशिया, युक्रेन, जॉर्जिया हे खूप कठीण लँग्वेजेस आहे. आज कोणाला वाटेल की ते आज मुलं गावागावामध्ये बसले आहेत, पहिलीपासून इंग्लिश शिकतात, धड इंग्लिश बोलता येत नाही. आणि आपण म्हणतो की 3 महिन्यामध्ये फडफड रशियन बोलायला लागाल आणि कम्युनिकेट करायला लागाल. नाही होत. आपण आपल्याला इंग्लिश जमतं तरी कसंही करून आपण मॅनेज करू शकतो. त्याच्यामुळे आज इंटरनॅशनली या मुलांना नॅशनल एक्झिट 1 याच्यामुळे 60% क्लिनिकल आहे, नॅशनल एक्झिट 2 इंटर्नशिप आणि नॅशनल एक्झिट 2 जे 100% आहे. म्हणजे बाहेरून आलेल्या मुलांना तर दोन्ही परीक्षा द्यायच्या आहेत. त्यांना इथे हॉस्पिटल एक्सपिरियन्स नसेल तर आता फक्त इंग्लिश स्पीकिंग कंट्रीमध्ये त्याच्यामुळे आम्ही शिफ्ट करतो. तर नॅशनल एक्झिट एक्झाम सगळ्यात मोठा बॉटलनेक पण आहे, पण त्याच्यामुळे भारतामध्ये डॉक्टर्सची क्वालिटी इम्प्रूव्ह होणार आहे. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय आहे, आपण ह्युमन लाईफला ट्रीट करतो. आज पैसे गेले परत मिळू शकतात. आज कोर्टामध्ये केस हारलो, हायकोर्ट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. जीव गेला परत नाही येऊ शकत. आज डॉक्टर जो ट्रीट करतो किती बेटर डॉक्टर आहे. काहीतरी बेसिक नॉलेज पाहिजे. जगामध्ये 5च कंट्री उरल्या होत्या जिथे नॅशनल एक्झिट एक्झाम नाही आणि भारत त्याच्यामध्ये एक होतं. आता 2022 पासून डॉक्टर्स आपल्याला मिळतील. आपल्याला सगळ्या क्वालिटी इम्प्रूव्ह होईल डॉक्टर्सची. गरजेचं आहे. क्लास बंक करून मी डॉक्टर कसंही परीक्षा पास करून होतोय ते सगळे बंद होणार आहे. त्याचं महत्व आता कॉलेज चूज करताना म्हणजे टॉपचे कॉलेज घ्यायचे, खालचं कॉलेज कुठे जायचं नाही. आज मला धुळ्याचं कॉलेज मिळतंय आणि बँगलोरचं मिळतंय तर बँगलोरला जावं सर. आज क्वालिटी ऑफ एज्युकेशन परत मी त्याच्यावरतीच येतो. क्वालिटी ऑफ एज्युकेशन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तिथे फीस पण कमी असते. अगदी बरोबर. नंतर आणखी एका मुद्द्यावर येणार म्हणजे परदेशी शिक्षण. हो, महत्वाचा मुद्दा आहे मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. हॅलो 24 तास मध्ये ही चर्चा अशी सुरू राहणार आहे. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. हॅलो 24 तास या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि भारतात आणि विदेशात MBBS शिक्षण मेरिटवर विना डोरेशन या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करतो. डॉक्टर तुषार देवरस आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करतात. डॉक्टर तुषार, जे ब्रेकला जाण्यापूर्वी तुम्ही सगळी प्रक्रिया, प्रवेश प्रक्रिया, नंतर तुमच्या अकॅडमीबद्दल सगळी माहिती दिलीत. नंतर आता मला महत्त्वाचा मुद्दा विचारायचा तो म्हणजे अनेकांना परदेशात जाऊन शिकायचं असतं. पालकांची पण इच्छा असते की आपला मुलगा बाहेर जाऊन शिकावा, जर्मनीत शिकावा, अमेरिकेत शिकावा, युरोपमध्ये जावं. तर मग ही प्रोसिजर काय असते आणि मग देश कुठला निवडावा? बरोबर आहे. आज भारतामध्ये मी जसं म्हटलं सुरुवातीला की आपल्याकडे प्रचंड सीट्स राहतात. आज ज्या मुलाला 200 मार्क पण नीटमध्ये मिळालेले आहे त्याला भारतामध्ये विदाऊट डोनेशन, विदाऊट मॅनेजमेंट कोटा आरामात ॲडमिशन मिळतं आहे. मेरिटवरती ॲडमिशन भारतामध्ये आम्ही करून देतो, 200 मार्क पण असतील तरी. आपण भारताच्या बाहेर का जातो? 2 कारणं असतात. पहिलं, आपल्याला बेटर देन इंडियन कॉलेज. आज आपल्याकडे गव्हर्नमेंट कॉलेजेस सपोज महाराष्ट्रामध्ये जे टॉप लेवलचे कॉलेजेस आहे त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळत असेल तरच मी बाहेर जाईन. नाही तर भारतामध्ये कॉलेजेस आहेत ना, मी उगीच कोणत्या कंट्रीमध्ये जात नाही की उगीच मला हाऊस नाही कुठे जायची. आणि मी नेहमी म्हणतो की कधी सेटलमेंटचा हा इश्यू आम्ही बघतच नाही. त्याच्यामध्ये आम्ही क्वालिटी एज्युकेशन म्हणतो. तर इंडियामध्ये जे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळत असेल तर पहिलं. आणि दुसरं, अफोर्डेबिलिटीवरती बोलतो की आपल्याला इथले बरेचदा डीम्ड युनिव्हर्सिटी किंवा प्रायव्हेट कॉलेजेसची फी परवडत नाही आपल्याला. तर मोठे मोठे डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आज 20 लाख 25 लाख रुपये वार्षिक फी पण असते. ते 20 लाख 25 लाख प्रत्येक पालकांना दरवर्षी परवडू शकत नाही. तर चूज करताना आता कोणची कंट्रीमध्ये जावं त्याच्यामध्ये एकदम सिम्पल झालं आहे आता सगळं चूज करायला. एकदम मी जसं म्हटलं आता नॅशनल एक्झिट एक्झाम आलेली आहे. नॅशनल एक्झिट एक्झाममध्ये हॉस्पिटल एक्सपिरियन्स सगळ्यात क्रिटिकल. मला पेशंटशी बोलता यायला पाहिजे. मी पेशंटशी बोललोच नाही तर मी कधी डायग्नोसिस करू शकणार नाही. त्याच्यामुळे पहिली आणि लास्ट कंडिशन, इंग्लिश स्पीकिंग कंट्री. ज्या कंट्रीची नॅशनल लँग्वेज इंग्लिश आहे. मग विकिपीडियामध्ये जा, गुगलमध्ये जा, त्या कंट्रीचं नाव टाका, त्याची ऑफिशियल लँग्वेज कोणची आहे. ऑफिशियल लँग्वेज इंग्लिश असेल तुम्ही जा. डिगानी कंट्रीज आहे इंडियामध्ये. आज UK पासून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, अमेरिका आहे, सिंगापूर आहे, भरपूर कंट्रीज तुम्हाला मिळतील. जमायका आहे, भरपूर कंट्रीज आहे ज्याच्यामध्ये इंग्लिश मेन लँग्वेज आहे. तर आता क्रायटेरिया काय? एकच क्रायटेरिया इंटरनॅशनली जायचा की आपल्याला त्याची नॅशनल लँग्वेज इंग्लिश आहे का. आणि दुसरा क्रायटेरिया मग त्याच्यामधले टॉपचे कॉलेजेस त्या कंट्रीमध्ये कोणचे आहेत.
आज भारतामध्ये पण टॉप लेवलचे आज एम्स सारखे कॉलेजेस आहेत, कितीतरी कॉलेजमध्ये अर्थ नाही. IIT एक बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला IIM अहमदाबाद एका बाजूला आहे आणि बरेचसे MBA कॉलेजला व्हॅल्यू नाही. त्या कंट्रीमधले टॉप कॉलेजेस तुम्ही चूज केले, बाकी काही बघायची गरज नाही. आताच्या स्टेजमध्ये नॉन इंग्लिश स्पीकिंग कंट्रीच्या मुलांना आम्ही शिफ्ट करतोय. हे कोरोनामुळे आम्हाला थोडंसं शिफ्टिंगला प्रॉब्लेम झाला, नाही तर चायना, रशिया, युक्रेन, जॉर्जियामध्ये जाऊन तुम्ही परत आला तरी नॅशनल एक्झिट 4 ते 5 वर्ष तुम्ही क्लिअर नाही करू शकत आता, कारण की हॉस्पिटल एक्सपिरियन्सच नाही आहे तिकडे. आणि त्याच्यामुळे खूप जास्त क्रिटिकल आहे आपल्याला की जिथे पण जातोय इंग्लिश एक नॅशनल लँग्वेज आहे की नाही, हा एकच क्रायटेरिया आता उरलेला आहे. असे कोणते कोणते देश आहेत आता त्याच्यामध्ये भरपूर आहे. त्याच्यामध्ये अमेरिका आता पहिला आहे. नेहमी इंग्लिश स्पीकिंग कंट्री जेव्हा म्हणतो तर आपण अमेरिका, आमचं अमेरिकेला ऑफिस पण आहे, आमचं PGचं आता ॲफिलिएटेड हॉस्पिटल पण आहे. अमेरिकेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन फ्री आहे. तर दुसरं असतं की आपल्याला फ्री एज्युकेशन करायचं. आज तुम्ही अमेरिकेमध्ये 3 ते 5 लाख रुपये फीसमध्ये जाऊ शकता. आज अमेरिकेची फी जगामध्ये वन ऑफ द बेस्ट आणि अफोर्डेबल क्वालिटी आणि अफोर्डेबिलिटीमध्ये आज अमेरिका इज नंबर 1. अमेरिका आणि दुसरी जर्मनी, हे 2 कंट्रीज आता टॉपमध्ये चालले. जर्मनी तर फ्री एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये. तर अमेरिकेमध्ये आज इव्हन इंजिनिअरिंग कॉलेजचा मुलगा 2 ते 3 लाख रुपये फीसमध्ये पर इयरमध्ये चाललेला आहे. लोकांना माहितीच नाही आहे प्रोसेसेस या सगळ्या याच्यामध्ये. आमची मोठी टीम आहे आज अमेरिकेमध्ये. त्यासाठी SAT नावाची परीक्षा असते. 6वी 7वीचं मॅथ्स आणि इंग्लिश एकदम बेस लेवल. आर्ट्सचे मुलंही देतात ती परीक्षा. आर्ट्सच्या मुलांना मॅथमॅटिक्सचा काही संबंध नसतो जास्त. तरी फिजिक्स 6वी 7वीचं मॅथ्स आणि इंग्लिश तुम्ही दिलं तर तुम्हाला डिसेंट पण मिड लेवलचे पण मार्क असतील मुलाला जातो. पण सपोज तुम्हाला अमेरिकेला नसेल जायचं तर बरेचसे गेटवे कंट्रीज आलेले आहेत. आता गेटवे कंट्रीजमध्ये काय असतात की आम्ही काय म्हणतो हॉस्पिटल एक्सपिरियन्स क्रिटिकल आहे. आपल्याला अमेरिकेमध्ये फ्री एज्युकेशन आहे. PG अमेरिकेमध्ये फ्री आहे. ते तुम्हाला स्टायपंड देतात PGमध्ये. म्हणजे $4,000 ते $8,000 म्हणजे इंडियन रुपीजमध्ये 3 ते 5 लाख रुपये महिना तेच तुम्हाला देणार. फीस तुमच्याकडून एकही पैसा घेणार नाही. इंडियामध्ये आपल्याकडे 1 ते 1.5 कोटी आहे. महाराष्ट्राचे मुलं जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जातात, आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी नवीन सर्क्युलर आहे 2 वर्षापासून की महाराष्ट्र बाहेर मी हैदराबादला गेला किंवा अमेरिकेला गेला किंवा कोणत्याही कंट्रीमध्ये चायना रशियाला गेला, तुम्ही परत आल्यानंतर ही नॅशनल एक्झिट मी म्हटलं कठीण आहे. पण सपोज तुम्ही पासही झाला, खूप हुशार होता, तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये पास केली, तरी तुम्ही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट महाराष्ट्राचा फॉर्मही नाही भरू शकत. म्हणजे ग्रँट मेडिकल, BJ मेडिकल, काशीबाई नवले, माईमार तळेगाव, सोमय्या या कॉलेजचा फॉर्मही नाही भरतायत. तुम्ही फक्त डीम्ड युनिव्हर्सिटीचा फॉर्म भरू शकता PGसाठी. आणि डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आजच्या तारखेला फी 1 कोटीच्या वरती आहे. 6 वर्षानंतर विचार करा, तुमचा मुलगा 1.25 कोटी ते 1.5 कोटी होईल. तुमच्याकडे 1.5 कोटी असतील तर तुमचा मुलगा PG होणार, नाही तर प्लेन MBBS होणार. त्याच्यामुळे आता जो गेटवे तो परत अमेरिकेला येतो की PG तिथून करायचा. मग त्यावेळी हॉस्पिटल एक्सपिरियन्स अमेरिकेमध्ये करायचा. हॉस्पिटल एक्सपिरियन्स अमेरिकेमध्ये करायचा. मग तुम्ही ह्युमन बॉडी कुठेही शिका, हॉस्पिटल एक्सपिरियन्स शेवटचे 2 अमेरिकेत केले की अमेरिका PG होतं. मग कोणत्या कंट्रीज आहे, एक जमायका कंट्री आहे अमेरिकेला लागू, फ्लोरिडा म्हणून स्टेट आहे, तिथून 1 तासाची फ्लाईट. टुरिस्ट स्पॉट आहे, इंग्लिश स्पीकिंग कंट्री आहे, सगळे इंडियन मुलं आहेत तिथे. त्याच्यामध्ये 3 वर्ष जमायका, 2 वर्ष अमेरिका. 5 वर्षामध्ये तुमचा मुलगा MBBS होतो. 6व्या वर्षापासून इन्कम चालू होते, तुम्ही सेटल्ड. 2nd मंथमध्ये तुम्ही कार विकत घेतात ते मुलं. आणि तुमचे 5 वर्षाची फी 1 वर्षाच्या आतमध्ये बँक लोन फेडून टाकतात. पालकांना पैसे द्यायची गरज नाही. आणि दुसरी कंट्री आहे ती फिलिपिन्स अमेरिकेची कॉलनी होती. अमेरिकेने 50 वर्ष राज्य केलं आणि अमेरिकेमध्ये 10 मधून 1 जो आहे प्रॅक्टिसिंग डॉक्टर तो फिलिपिन्सचा आहे. सेफ कंट्री आहे. 4 वर्ष फिलिपिन्स, 2 वर्ष तिथे. 3.5 पासून 6 लाखाच्या मध्ये हे सगळे कॉलेजेस आहे. वन ऑफ द टॉप कॉलेज, बेटर देन अ गव्हर्नमेंट. सो आवर लेडी फातिमा, इमिलियो ॲगोनाल्डो फिलिपिन्समध्ये आणि ऑल अमेरिकन इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स जमायकामध्ये. हे 3 तुम्ही कॉलेजेस बघितले. इंटरनॅशनल बॅच म्हणतात. अमेरिकेमध्ये इंटर्नशिप आणि फ्री एज्युकेशन. ज्यांच्याकडे पैसाच नाही आहे PGसाठी इथे 1 कोटी 1.5 कोटी करण्या जागी तिथे जाऊन तुम्हाला फ्रीमध्ये, उलट येताना 1 कोटी घेऊन या. इंडियामध्ये परत येताना तुम्ही 1 कोटी घेऊन या. इतका डॉक्टर्स अँड लॉयर्स आर हायेस्ट पेड इन USA. तर हा खूपच चांगला ऑप्शन्स आपल्या समोर आहे. डॉक्टर, भारतातून MBBS आणि आंतरराष्ट्रीय MBBS हो. यातून मग एकाची निवड कशी करायची? हो, एकदम चांगला प्रश्न आहे हा. कारण की हा खूप क्रिटिकल असतं. म्हणजे आता काय होतं, आपल्याला अफोर्डेबिलिटीवरती येतं. ज्या मुलांचे मार्क 500च्या खाली आहेत, ज्या मुलांचे मार्क 500च्या खाली आहे आणि पालकांकडे 75 लाखाचं बजेट नाही आहे, कारण की 500च्या खाली गेला तुम्ही की तुम्हाला तुमचा बजेट भारतामध्ये MBBSचा 75 लाख रुपये आणि PGचा 1 कोटी 75 लाख तुमच्याकडे आहे का? असतील भारतामध्ये थांबा, नसतील तर सरळ इंटरनॅशनली निघून जायचं. 500च्या वरती असेल
तर मग 7, 8, 9, 10 लाखाच्या रेंजमध्ये पर इयर फीसमध्ये भरपूर कॉलेजेस मिळू शकतात. पण 500च्या खाली तुम्ही आला तर मिनिमम फीस आज आपल्याला खर्च 75 लाख रुपये लागणार आहे. आपल्याकडे आहे का बजेट तितका 75 लाखाचा? इतकं सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. आणि भारताच्या बाहेर जाताना फक्त आणि फक्त इंग्लिश स्पीकिंग. भारतामध्येही असताना बघा कोणत्या राज्यामध्ये, आज तुम्ही हैदराबादला गेला, चांगली सिटी आहे, बँगलोरला गेला, पण मग कन्नडा आणि तेलुगू शिकायची तयारी पाहिजे. पहिल्या वर्षापासून क्लासेस करायचे आणि पहिल्या वर्षापासून मग अमेरिकेचं प्रॅक्टिस करायची, एक्झामची हे करायचं की पुढे आपण तयारी करून घेतो त्याच्यामध्ये की अमेरिकेला जायला, कारण की फ्री एज्युकेशन. आज मी इथे इंडियाच्या मुलांनाही मी अमेरिकेला घेऊन जातो. मग पहिल्या वर्षापासून तुम्ही आमच्याबरोबर जोडला तर मग अमेरिका तुम्हाला फ्री होते. फक्त 1 वर्ष आपल्याला जास्त लागतं. दॅट्स ओके. आज 25-30 वर्षानंतर मागे वळून बघितलं 1 वर्षाची व्हॅल्यू नाही आहे. तर भारतामध्ये 200 मार्काच्या मुलालाही मेरिटवरती विदाऊट डोनेशन, विदाऊट मॅनेजमेंट कोटा ॲडमिशन आरामात मिळतं. 500च्या खाली असेल तर तुमचं बजेट 75 लाखाच्या वरती पाहिजे. नसेल तर सरळ इंटरनॅशनली निघून जायचं. आपण इथल्यापेक्षा बेटर गव्हर्नमेंट कॉलेज, सगळे इंडियन मुलं आहेत. 60% मुली चालल्या आहेत इंटरनॅशनल. आता फिलिपिन्स सारख्या कंट्रीमध्ये बायकांचं पॉप्युलेशन पुरुषांपेक्षा जास्त आहे. वन ऑफ द टॉप कॉलेजेस अँड अफोर्डेबल आणि एज्युकेशन, गुणवत्तापूर्ण शिक्षण, गुणवत्ता, क्वालिटी एज्युकेशन, अफोर्डेबल एज्युकेशन, हे 2 गोष्टी आमच्यासाठी खूप जास्त अगदी बरोबर. उपयोगी तुषारजी, आहेत. आणि सगळे ऍडमिशन चालू आहेत, नंबर्स आहेत, तुम्ही करू अगदी शकता. बरोबर. तुषारजी, आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला वाटतं ज्यांना MBBS ला पुढे शिक्षण घ्यायचंय, डॉक्टर व्हायचं, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची तुम्ही माहिती दिलेली आहे. आणि परदेशातलं शिक्षण कसं गुणवत्तापूर्ण आहे, कसं परवडणार आहे, या मुद्द्यावर देखील अगदी तुम्ही सविस्तरपणे माहिती दिल्यानंतर 2022 मध्ये जी परीक्षा येणार आहे, एक्झिट नॅशनल एक्झिट नॅशनल ती सुद्धा त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्ही दिली. त्याबद्दल धन्यवाद. हॅलो 24 तास या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.